सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण घोषणा केलेली आहे। केंद्र सरकारने रेल्वे भाड्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना सूट दिलेली आहे। नेमकी किती टक्के सूट दिलेली आहे किंवा ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यामध्ये कोणत्या रेल्वे भाड्यामध्ये म्हणजेच कोणत्या वंदे भारत की कोणत्या रेल्वेमध्ये सूट मिळणार आहे किंवा ज्येष्ठ नागरिकांना ही सूट केव्हापासून लागू होणार आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। कारण ही सूट ही महिलांसाठी वेगळी आणि पुरुषांसाठी वेगळी असणार आहे। त्यामुळे अतिशय महत्त्वाचा हा आजचा व्हिडिओ असणार आहे। कारण कोरोनाच्या काळात ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यामध्ये म्हणजेच रेल्वे प्रवासामध्ये तिकीटमध्ये सूट दिली होती, परंतु आता मध्ये काही वर्ष 2-3 वर्षांमध्ये ती सूट पूर्णपणे बंद केलेली होती आणि आता ती पुन्हा चालू केलेली आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटामध्ये सूट दिली जाणार आहे। नेमकी किती सूट दिली जाणार आहे, किती टक्के सूट दिली जाणार आहे, कोणत्या डब्यात सूट दिली जाणार आहे, कोणत्या रेल्वेसाठी सूट दिली जाणार आहे, महिलांसाठी किती, पुरुषांसाठी किती सूट दिली जाणार आहे, याचे एक अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे। तेच आपण आजच्या व्हिडिओमधून डिटेलमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं। चॅनलवर पहिल्यांदा आलं असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा। त्याचबरोबर शेजारी बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर पाहूयात नेमकी सूट किती दिलेली आहे ती। तर बघा, केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी जाहीर केले रेल्वे प्रवासासाठी सवलत सुविधा। पुरुष ज्येष्ठ नागरिक सवलतीचे वय 60 वर्ष पूर्ण किंवा त्यापेक्षा जास्त, तर स्त्री ज्येष्ठ नागरिक सवलतीचे वय हे 58 वर्ष पूर्ण किंवा त्यापेक्षा जास्त असणार आहे। पुरुषांना 40% रेल्वे प्रवासी भाडे सवलत मिळणार आहे। म्हणजे कधी जर तुमचे 60 वर्ष पूर्ण असतील आणि त्यापेक्षा जास्त असतील तर तुम्हाला 40% सवलत मिळणार आहे आणि जर स्त्रियांचे वय 58% आणि त्यापेक्षा जास्त असेल तर 50% सवलत हे रेल्वे भाड्यामध्ये दिली जाणार आहे। त्यानंतर मेल, एक्सप्रेस, राजधानी, शताब्दी, जनशताब्दी, तुरंदो या रेल्वे प्रवासी गाड्यामध्ये कोणत्याही श्रेणीमध्ये ही सवलत ही तुम्हाला मिळणार आहे। मी आत्ता जी नावे सांगितली याच रेल्वेमध्ये तुम्हाला ही सूट दिली जाणार आहे। रेल्वे आरक्षण अथवा सर्वसाधारण तिकीट काढताना कोणत्याही वयाचा दाखला द्यायची यासाठी तुम्हाला गरजही भासणार नाही, परंतु रेल्वे प्रवास करताना मात्र रेल्वे तिकीट तपासणीसाठी TC येणार आहे। TCने मागितल्यास वयाचा दाखला, संबंधित पुरावा म्हणून तुम्हाला पॅन कार्ड, आधार कार्ड, वाहन चालक परवाना असेल तरी चालेल अथवा कोणताही फोटो असणे आवश्यक असल्याचे शासनाने सांगितलेले आहे। म्हणजेच शासनाचे एखादे ओळखपत्र हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे। म्हणजे बघा, तुम्हाला तिकीट काढताना वयाचा पुरावा मागितला जाणार नाही, परंतु तुम्ही रेल्वे प्रवास करताना जर TC आला तर TCला तुम्हाला मी आत्ता जी सांगितलेली कागदपत्रे आहेत म्हणजेच पॅन कार्ड, आधार कार्ड, वाहन चालक परवाना किंवा तुमचं एक वयाचा पुरावा म्हणून असणारं कोणतंही कागदपत्र शासनाचं ओळखपत्र म्हणून आहे असं अनिवार्य करण्यात आलेलं आहे। हे असणं गरजेचं असणार आहे। त्यानंतर ज्येष्ठ नागरिक आपले रेल्वे तिकीट कोणत्याही तिकीट किंवा आरक्षण कार्यालयातून अथवा इंटरनेटद्वारे खरेदी करू शकतात। तुम्हाला माहीत आहे आता ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुम्हाला रेल्वेचे तिकीट काढता येते। जर तसं झालं नाही तर तुम्ही कोणत्याही कार्यालयातून काढू शकता किंवा रेल्वे तिकीट कार्यालय असतात तिथून सुद्धा हे तिकीट काढू शकता। त्यानंतर प्रवासी आरक्षण पद्धती म्हणजेच PRS मध्ये ज्येष्ठ नागरिक किंवा गरोदर स्त्रिया तसेच ज्यांचे वय 45 पेक्षा जास्त असणार अशांना रेल्वे व प्रवास करताना लोअर बर्थची आरक्षित सेवा दिली जाणार आहे। म्हणजे ज्या महिला 45 वर्षापेक्षा जास्त वय आहे, गरोदर आहेत आणि ज्येष्ठ नागरिक आहेत यांना लोअर बर्थची आरक्षण हे दिलं जाणार आहे। त्यानंतर प्रत्येक रेल्वे प्रवासी गाड्यामध्ये स्लीपर क्लासमध्ये 6 वर्ष, AC 3, त्यानंतर AC 2, त्यानंतर AC 2 मध्ये 3 वर्ष, राजधानी दुरंदोमध्ये 4 वर्ष वरील आरक्षणासाठी नियोजन राहणार आहेत। त्यानंतर ज्येष्ठ नागरिक, आजारी प्रवासी, दिव्यांग प्रवासी यांना व्हीलचेअर मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे। तसेच ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शी मदतनीस मदतनीस असणार आहे।
हवा असल्यास त्यांचे वेगळे शुल्क हे भरावे लागणार आहे. म्हणजे जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला मार्गदर्शक मदतनीस हवी असेल तर त्याचे वेगळे शुल्क भरून सुद्धा तुम्हाला मदतनीस ही मिळणार आहे. त्यानंतर रेल्वे प्रशासनाद्वारे काही महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानकामध्ये आजारी, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक प्रवासीसाठी बॅटरीवर चालणारी आधुनिक व्हीलचेअर मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. म्हणजे बॅटरीवर चालणारी आधुनिक व्हीलचेअर हे ऑटोमॅटिक चालते, त्यामुळे ही पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे. कोणासाठी? दिव्यांगांसाठी, आजारी माणसासाठी आणि ज्यांना चालण्याचा प्रॉब्लेम आहे, जास्त वयस्कर आहेत अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि आजारी रेल्वे प्रवासीच्या सेवेसाठी IRCTC विशेष किंवा यात्री मित्र सेवा किंवा अनेक मोठ्या रेल्वे स्थानकात सुरू केले आहे. वरील सवलतीसाठी प्रवासी ऑनलाईन बुकिंगसुद्धा करू शकतात. म्हणजे तुम्हाला एखादी यात्रा कुठे बाहेर जास्त लॉंग ड्राईव्हचा प्रवास करायचा असेल तरीसुद्धा प्रवासी ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करून जी सवलती आहेत, म्हणजे आजारी व्यक्तीसाठी, ज्येष्ठ व्यक्तीसाठी आणि दिव्यांगांसाठी वेगळ्या सवलती दिलेल्या आहेत, त्या सवलतींचा लाभ तुम्ही ऑनलाईन बुकिंग करून घेऊ शकता. रेल्वे प्रवासी गाडी सुटल्यानंतर वरील सवलतीचे आरक्षित लोअर व जे बर्थ रिकामे आहेत हे जर लोअर बर्थ रिकामे असल्यास रेल्वे तिकीट तपासणीस वेटिंग चार्टमधील ज्येष्ठ नागरिक किंवा दिव्यांग किंवा गरोदर महिला यांना प्रथम प्राधान्य देऊन उर्वरित बर्थ इतर सर्वसामान्य प्रवाशांना सुद्धा देऊ शकतात. म्हणजे यांच्यातून जर लोअर बर्थ उरला तर हे इतर प्रवाशांना सुद्धा लाभ हा घेता येणार आहे. तसेच वरील सर्व महत्त्वपूर्ण माहिती सर्व रेल्वे प्रवाशांना पोहोचवावी आणि गरजूंना त्याचा लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात आलेली आहे. तर अतिशय महत्त्वाची ही अपडेट आहे. केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिक असतील, दिव्यांग असतील किंवा गरोदर महिला असतील यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची एक खुशखबर म्हटलं तरी चालेल. मेन महत्त्वाचं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची ही अपडेट आहे. महिलांचं वय 58 आणि पुरुषांचं वय 60 आहे, जे की तुम्हाला 40% आणि 50% सूट ही रेल्वे तिकीटमध्ये दिली जाणार आहे. शिवाय दुसऱ्या योजनांचाही, दुसऱ्या सवलतींचा सुद्धा ज्येष्ठ नागरिकांना लाभ हा घेता येणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांपर्यंत शेअर करायचा आहे, कारण कोरोनानंतर बऱ्याच वर्ष स्थगित केलेली ही सवलत आहे, ती सवलत आता पुन्हा चालू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलेला आहे. त्यामुळे प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवास हा सुखकर आणि सोयीस्कर आणि कमी खर्चाचा हा होऊन जाणार आहे. त्यामुळे मानसिक आणि आर्थिक पाठिंबा म्हणून ज्येष्ठ नागरिकाला हे अतिशय महत्त्वाचा अपडेट हा केंद्र सरकारने घेतलेला आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि गरोदर महिलांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट्ससोबत. तोपर्यंत धन्यवाद.